पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता सुरू झालेली आहे आणि त्यांच्यासाठी काही तो नवा प्रकार नाही आहे. गेल्या 75 वर्षामध्ये पाकिस्तानमध्ये आजपर्यंत 30च्या वर पंतप्रधान झाले. कोणीही 5 वर्षाचा कालखंड पूर्ण करू शकला नाही. सातत्यानं लष्कराच्या हाताखाली देश राहिलेला आहे. लष्कराचे अधिकारीच नेहमी बळकट राहिलेले आहेत आणि त्याच पद्धतीने तिथला कारभार चालत असल्यामुळे एका अर्थाने नावालाच ती फक्त लोकशाही आहे. आताही पंतप्रधान इम्रान खान यांनी लगेच त्यांच्यावरती अविश्वासाचा ठराव येतो म्हटल्याच्या नंतर पूर्णपणे तिथली ती संसदच पूर्णपणे बरखास्त करून टाकली. आता ह्या निमित्तानं जो समोर विषय येतो तो आपण भारताच्या बाबतीमध्ये आणि दुसरं जागतिक एकूण व्यापार आणि याच्या बाबतीमध्ये विचार करूयात. जेव्हा जेव्हा पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता येते त्याचा उलटा एक फायदा भारताला होतो की त्याप्रमाणे त्यांच्या काश्मीरमधल्या हालचाली कमी होतात, दहशतवाद्या कारवायांना खीळ बसती, कारण की त्यांच्याच अडचणी चालू आहेत. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या ज्या देशामध्ये लोकशाही प्रक्रिया नीट राबू शकली नाही गेल्या 70 वर्षामध्ये त्या देशामध्ये बाजारपेठेचा विकास नाही होऊ शकला. हा थोडासा वेगळा मुद्दा आहे, तो लक्षात घ्या. भारताच्या बाबतीमध्ये की आपण काश्मीर प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला सोडवणुकीच्या निमित्ताने 370 हटवलेलं आहे. पुढे जी विकासाची कामं करायची आणि मुख्य म्हणजे POK सोडून घ्यायचं आहे. याच्यासाठी आपल्याला पाकिस्तानमधली जी काही अस्थिरता आहे त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्याच्यातून आपण आपले प्रश्न काश्मीरच्या बाबतीतले जास्त चांगल्या पद्धतीने सोडू शकतो. अजून थोडेसे धाडसाने अजून पुढे जाऊन काही पावलं उचलता येऊ शकतात आणि तसं आपल्याला दिसतील सुद्धा. पण जो मुद्दा मला मांडायचा तो थोडासा वेगळा आहे. व्यापाराच्या बाबतीतला तो मुद्दा आहे. 1945ला दुसऱ्या जागतिक युद्धाच्या नंतर ते 1990 पर्यंत या 45 वर्षाचा कालखंड हा शीतयुद्धाचा कोल्ड वर्ल्ड वॉर असा ओळखला जातो. आणि या नेमक्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीच्या दहशतवादाला, कट्टरपंथीयांना फूस लावल्या गेली अमेरिकेसारख्या देशातून आणि बाकीच्यांनी सुद्धा, की जेणेकरून त्या कट्टरतावादामुळे अस्थिरता निर्माण व्हावी. अस्थिरता निर्माण झाल्यामुळे युद्ध व्हावीत आणि युद्धामुळे वॉर इकॉनॉमी ती जास्त बळकट होती. 1990च्या जागतिकीकरण पर्वाच्या पासून 90च्या नंतर जे सुरू झालं म्हणजे दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या नंतर सगळ्या देशांनी बसून WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही स्थापन केली होती आणि जो गॅट करार खूप चर्चा झाल्या, खूप वादविवाद झाले आणि शेवटी एक करार करण्यात आला ज्याच्यावरती बहुतांश देशांनी सह्या केल्या आणि 1990च्या नंतर जागतिकीकरण पर्वाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मार्केट इकॉनॉमी ही जास्त मोठी झाली. हा फरक तुम्ही पहिले लक्षात घ्या. म्हणजे पाकिस्तान असो, अफगाणिस्तान असो किंवा कुठलेही कट्टरपंथी जे मुस्लिम देश आहेत त्यांची कशी अडचण होते हे कळू शकेल. हा फक्त पाकपुरता विषय नाही आहे. म्हणजे 1990च्या नंतर युद्धाची जी सगळं अर्थव्यवस्था होती म्हणजे वॉर इकॉनॉमी ज्याला म्हणतात ती बदलून बाजारपेठी अर्थव्यवस्था म्हणजे मार्केट इकॉनॉमी ती मोठी व्हायला लागली. आणि जर मोठी होणार असेल त्याच्यावरती ज्यांचे क्लेम आहेत, जे त्याच्यामधले प्रत्यक्ष भागीदार आहेत, अशा मोठ्या कंपन्या, मोठे देश किंवा सगळेच, ह्यांना युद्ध नको आहे, यांना शांतता हवी आहे. आणि स्वाभाविकपणे मग ह्यांना ज्या पद्धतीचं फूस लावल्या गेली होती, मदत केल्या गेली होती, पैसे मिळाले होते, त्याला प्रोत्साहन भेटलं होतं, ते सगळं बंद व्हायला सुरुवात झाली. आणि जेव्हा लादेननी हल्ला केला अमेरिकेवरती, ते एक ज्याला लास्ट नेल ऑन द कॉफिन असं म्हणतात, त्या पद्धतीने प्रत्यक्ष ज्यांच्याकडून मदत होत होती कट्टरतावादाच्या बाबतीमध्ये आणि तुम्हाला ह्या सगळ्या दहशतवादी कारवाई करणं सोपं जात होतं, त्याच अमेरिकेवरती हल्ला केला गेल्यामुळे अमेरिकेनं ह्याच्यामध्ये पूर्णपणे हात आखडता घ्यायला सुरुवात केली, ज्याचे परिणाम आता हळूहळू पाकिस्तानमध्ये दिसत आहे. वॉर इकॉनॉमी बाजूला पडून मार्केट इकॉनॉमी मोठी झाल्याच्या नंतर अशा सगळ्या कट्टरपंथी देशांची अडचणी सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये आता पाकिस्तान हा एक दिसतो आहे. दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ कट्टरपंथी देशच नव्हे, ज्यांनी कोणी आपल्या देशामध्ये लोकशाही प्रक्रिया राबवून अतिशय चांगला असा कन्झ्युमेरिझम म्हणजे ग्राहकवाद म्हणूयात आपण, तो वाढू शकला नाही, त्याचा विकास होऊ शकला नाही, बाजारपेठेचा विस्तार होऊ शकला नाही, तेही देश आता या निमित्ताने अडचणीमध्ये येत आहेत. ज्या ठिकाणी म्हणजे आफ्रिकेमध्ये पण असं घडलेलं आहे की त्या ठिकाणी ज्याला आपण नागरिक आयुष्य म्हणतो की खूप चांगल्या पद्धतीने मोकळं वातावरण आहे, बाजारपेठ खुली आहे, लोक चित्रपट पाहतायत, प्रवास करतायत, खातायत, मौज मजा करतायत, कुठलाही नोकरी धंदा करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य आहे, त्याच्यात त्यांना मिळणारं मानधन चांगल्या पद्धतीचं आहे, पैसे चांगले मिळत आहेत, ते खर्च ते करतायत, सुरक्षितता आहे. या सगळ्या गोष्टी जसं एका कट्टरपंथी देशामध्ये कमी आहेत तशाच पद्धतीनं दक्षिण आफ्रिकेसारखे देश म्हणा त्या ठिकाणी पण अडचण आहे. आणि चायनासारखे देश ज्यांनी त्यांच्या नागरिकांना एक चांगला ग्राहक म्हणून वाढू दिलं नाही.
आता नवीन ह्याच्यामध्ये म्हणजे मार्केट इकॉनॉमीमध्ये जर तुम्ही तुमच्याकडचा ग्राहक वाद वाढू दिला नाही, मग ग्राहकाला स्वातंत्र्य दिलं नाही, बाजारपेठेचं स्वातंत्र्य दिलं नाही, खुली व्यवस्था त्या ठिकाणी आली नाही, खुली स्पर्धा आली नाही, अशा ठिकाणचा व्यापार हळूहळू आकुंचत जातो आणि ह्या देशांना भविष्यामध्ये एकूण सगळ्या जागतिक ह्याच्यामध्ये त्यांचं स्थान हळूहळू कमी होत जातं. पाकिस्तानचा प्रश्न ह्या पण दृष्टीने तुम्ही लक्षात घ्या. भारत ही एक फार मोठी ज्याला मध्यमवर्गीय बाजारपेठ म्हणतो, म्हणजे भारताची मध्यमवर्गीय बाजारपेठ 35 कोटी लोकांची गृहीत धरली जाते की जितकी अमेरिकेची लोकसंख्या आहे. म्हणजे अमेरिकेच्या लोकसंख्ये इतके पूर्णच्या पूर्ण ग्राहक भारतामध्ये उपलब्ध आहे. अशाच पद्धतीनं युरोपमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं ग्राहक तयार झाला, ऑस्ट्रेलियामध्ये तयार झाला, अमेरिकेमध्ये स्वतः प्रत्यक्ष आहेच आहे. पण ज्या देशामध्ये होऊ शकला नाही त्याच्यामध्ये पाकिस्तानसारखे देश आहेत, चायनासारखे देश आहेत, दक्षिण आफ्रिकेसारखे देश आहेत. म्हणजे कट्टरपंथ एकीकडे आहे, त्याच पद्धतीने चायनाने ज्या पद्धतीनं अतिशय क्रूरतेने नियंत्रणं आपल्या नागरिकांवरती लादली असा एक देश आहे. आणि ज्याला पूर्णपणे मागास म्हणूयात, अजून विकसित झालेले नाही असे दक्षिण आफ्रिकेतले देश आहेत. आता सगळ्यांचा प्रयास काय आहे की ह्या सगळ्यांची मिळून बाजारपेठ वाढणे, म्हणजे पाकिस्तानचा आता तुकडा पडण्यामध्ये, की जो आता चर्चा येते बलुचिस्तानचा तुकडा पाडण्यामध्ये बाकीच्यांना का रस आहे, तर ग्वादर नावाचं जे बंदर आहे ते बलूचमध्ये आहे आणि ह्या बंदराचा वापर करून घेऊन आशियाई देशांना युरोपशी किंवा बाकीच्या आफ्रिका खंडाशी जास्त चांगल्या पद्धतीने व्यापार करणं शक्य आहे. म्हणजे जमिनीच्या मार्गाने ग्वादर बंदरापर्यंत पोहोचायचं चीन किंवा रशियासारख्या देशांना, तिथून पुढचा व्यापार समुद्रमार्गे आणि त्यानंतर पुढे जमिनीवरचा व्यापार चालू होणार. यासाठी जर बलूच वेगळा झाला पाकिस्तानपासून, आणखी पाकिस्तानमध्ये लोकशाही रुजू शकलेली नाही, पाकिस्तानमध्ये चांगल्या पद्धतीची व्यवस्था राबवता आलेली नाही, पण बलूच छोटा आहे आणि बलूच हा कधीच जुना जो भारत आहे त्याचा भाग नव्हता. म्हणजे भारत आणि पाकिस्तान जेव्हा वेगळे झाले, फाळणी झाली, काहीच कारण नसताना बलुचिस्तान त्याच्याबरोबर आलेलं आहे. म्हणजे इंग्रजांनी जी एक शेवटची त्याच्यामध्ये काय पाचर ठोकून ठेवली आणि त्या इस्लामिक ह्याच्यामध्ये बरोबर बलूच पण घेतला गेला. तिथली लोकसंख्या अतिशय कमी आहे, प्रदेश सगळा असा नुसता काय म्हणते निर्मनुष्य असा जास्त प्रदेश आहे. या ठिकाणचं महत्त्व आता तो जो रस्ता चीनपासून निघतो आहे आणि तो रस्ता त्या ठिकाणी बंदरापर्यंत येतो आहे, ही त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरीकडून म्हणजे पाकिस्तान मध्यभागी एकीकडे बलूचचं बंदर आहे, दुसरीकडून हाच रस्ता नेमका POK मधून जात आहे. जर ह्या निमित्ताने पाकिस्तानचा तुकडा पडत असेल, पाकिस्तानमध्ये अस्थिरता होत असेल, तर ह्याचा फायदा घेऊन भारत POK मोकळा करून घेऊ शकतो आणि त्या दृष्टीनं प्रयत्न पण चालू आहेत. भारताच्या ताब्यामध्ये POK आल्याच्या नंतर त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर संरचनात्मक वाढीसाठी पोषक वातावरण, त्या ठिकाणी पण लोकसंख्या कमी आहे. तिकडे ग्वादर बंदर म्हणजे बलुचिस्तानमध्ये कमी आहे, इकडे POK म्हणजे त्याही भागामध्ये डोंगर, दऱ्या आणि जंगलं सगळे असल्यामुळे त्याही ठिकाणी कमी आहे. हे जर दोन भाग नीट विकसित झाले तर त्याचा फायदा होऊन जी एक बाजारपेठ विकसित करायची आहे आशियाई देशांची युरोपशी, तर ती जास्त चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. म्हणून पाकिस्तानला तोडण्यामध्ये यांचा रस आहे, कारण की आतापर्यंत पाकिस्तानमध्ये कुठलीही विकासाची कामं असोत किंवा व्यापाराच्या संदर्भामधली काही कामं असोत, ही करण्यामध्ये वारंवार अडथळे आलेत, कारण की त्या ठिकाणची असलेली कट्टरपंथी मानसिकता, ही मानसिकता त्या ठिकाणचा व्यापारवाद, ग्राहकवाद, बाजारपेठच विकसित होऊ देत नाही. म्हणजे हा एक फार मोठा अडथळा आहे. म्हणजे एकीकाळी तुम्ही शीतयुद्धाच्या काळामध्ये युद्धाची सगळी बाजारपेठ वाढलेली होती म्हणून तुम्हाला हे सगळं पोषक वाटत होतं, तीच आता परिस्थिती बदलली. 1-2 नाही, आता 32 वर्षे व्हायला लागलेत 90 पासून आजपर्यंत. वेगवेगळ्या देशांनी ज्या पद्धतीनं व्यापारामध्ये आपली काय म्हणता येईल त्याला विकास झाला आणि बाकीच्याही देशांना अशी तयार चांगली बाजारपेठ असेल तर त्याचे फायदे होतात हे लक्षात आलं. म्हणून पहिल्यांदाच असा बदल होतो आहे की कट्टरपंथीयांना कोणालाही बळ देण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित होणे, विकासाची कामे होणे, रस्ते, वीज, पाणी ह्या सगळ्याचा विकास होऊन त्याचा फायदा सगळ्यांना होणे. म्हणजे गॅसची पाईपलाईन पण आपल्याला त्या ह्याच्यामधून मध्य पूर्वेतून पाहिजे आहे, त्या देशातून पाहिजे आहे, ती पण ह्या थ्रू येऊ शकते. अशा कितीतरी गोष्टी आहेत आणि ह्याच्यातला एक मोठा अडथळा स्वतः पाकिस्तानच होऊन बसलेला होता. जर पाकिस्तानचे तुकडे पडत असतील आणि तुकडे पडल्याच्या नंतर त्या ठिकाणचा जो शिल्लक भाग आहे त्या ठिकाणी जर व्यवस्थित काही लोकशाही राबवू शकत असेल तर त्याचा फायदा जगाला होऊ शकतो, भारताला POK वेगळा करून घेण्यासाठी होऊ शकतो, बलूच वेगळा झाला तर ग्वादर बंदराचा विकास होऊ शकतो, त्याचा फायदा जगालाच आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी.
पाकमध्ये चाले नापाक गोंधळ, आर्मी दावी बळ पदोपदी. होऊ दे तुकडे बलूच वेगळा, पिओके मोकळा करू आता. रुजली ना कधी तिथे लोकशाही, सैन्य ठोकशाही राज्य करी. चालविती देश आर्मी आणि अल्ला, चालविती देश आर्मी आणि अल्ला, अमेरिकी सल्ला मध्ये मध्ये. बाजारपेठेचा झाला ना विकास, व्यापार भकास जगामध्ये. दहशतवाद इतुका पोसला, तोची उलटला अंगावर. कांत उगवतो काळच हा सूड, कांत उगवतो काळच हा सूड, लावीत असे चूड ज्याची त्याला, लावीत असे चूड ज्याची त्याला. पाकिस्ताननी दहशतवादाला प्रोत्साहन दिलं, दहशतवादाचे फार मोठं त्याला आश्रय दिल्यामुळे त्याचा तोटा जो आपल्याला काश्मीरमध्ये भोगावा लागला. अफगाणिस्तानचे पण त्यांच्याशी तोच वाद आहे, जगाला त्याचा सगळ्याचा तोटा भोगावा लागला. आज तोच दहशतवाद त्यांच्यावरतीच उलटत आहे. काळानं त्यांच्यावरतीच उगवलेला सूड आहे. त्यांच्यामधले कट्टरपंथीय त्यांच्यातल्याच बाकीच्या म्हणजे अहमदिया असो किंवा सुन्नी असो, शिया असो, यांच्यावरती अत्याचार करत आहेत, किंवा दर्गा पूजक जे मुसलमान असो, या सगळ्यांवरती कट्टरपंथी मुसलमानच अत्याचार करत आहेत आणि त्याच्यामधून त्यांच्यासमोरच हे संकट निर्माण झालेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.